मंडळी, साल होतं 1660. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर धर्मंत फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होते. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. साहेब, आदेश द्या फक्त. आता जाऊन जातो गणी मारून. होय, दिसल तिथं गलीम कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बार काढा. तोफांचा आवाज का त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. आलं होतं राजगड घ्यायला. इथं प्रत्येक जगदंबा बसली म्हणावं. रावसाहेब, दिमाग पुण्यांदा येणार बघा. यांचं काहीतरी बंदोबस्त करा पाहिजे. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं. आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडवलं बाई, लवकर या संकटातून सोडवलं. जगदंब जगदंब जगदंब. शिवबा, शिवबा.
वापस क्यों आए? आकर वापस आओ, आकर वापस क्यों आए? अरे कोई लोग हमारे लिए बहुत जैसे हैं। हमारा नाम शास्ता खान है। शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो। तुम लोग शिकस्त खा के उठाए हमारे सामने चले आते हो। असला इतनी फौज, इतने सूरमा सरदार होने के बावजूद सीमा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं हैं। क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्यों? एक औरत से शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ गुस्ताखी माफ मुझे, लेकिन वो औरत शिवाजी की माँ है। शिवा के पहाड़ जीत समंदर तो जीत सकते हैं। बरदरब खान, हम तुम्हारे कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय भगत साहब। आप बेफिक्र रहिए, पूरा कोकण फसल कर आपके कदमों में रख देंगे। बहुत खूब। सुभान अल्लाह। शिवा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसागणी काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुराबाद्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवले. पहिलाच पाणीस्फोट केलाय त्या खानाने. कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणे. माणूस शैतान आहे शैतान. माणसं जितकी जाऊन मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. या वैद्यजी, खानाची काय खबर? राज उद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली. उद्या त्या कारतलब खानाला सैतान पाणी लागूया.